नमस्कार, चिपळूणमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय चिपळूणमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी याची बोंबाबोंब सुरू आहे आणि रात्रीचे 1:15 वाजलेत आणि आपण पाहतोय एक पंप आहे, इथे रेडिस पंप आहे. त्या पंपाच्या समोर पेट्रोल डिझेल साठी कार, बाईक आणि लोक गॅलन वगैरे घेऊन उभे आहेत आणि रांगा लावून उभे आहेत. उभे राहतात. पण सगळी विनंती अशी आहे की नका घाबरू, सगळीकडे पेट्रोल डिझेल सगळं व्यवस्थित आहे. फक्त जेवढं पाहिजे तेवढं घेतलं ना तरी आनंद आहे. ओके. तरुण नाव नेहमी फेमस हुसेन दलवाईच्या नावावर, त्यानंतर अगोदर एक खासदार होते हुसेन दलवाई, त्या नावावर त्या गावचे काही इथे लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी परिस्थिती काय आहे. मलाच काय माहिती नाही काय हे चाललंय. रात्री 2:15 वाजता पेट्रोल पंपवर रांगेत 2 तास उभे. आता चिपळूणात कुठेच पेट्रोल नाहीये. नेमकं ही अफवा आहे, वस्तुस्थिती आहे जे काय? ही अफवा मोदींनीच पसरवलेली आहे, रेट वाढणार म्हणून. रेट वाढणार तर 5 लिटर भरून काय पुढचे काय नाही होणार, पण आमच्या गाडीत आता पेट्रोल नाही ना. पण एक वस्तुस्थिती अशी आहे की अख्ख्या जगामध्ये 20-30 रुपये दर वाढलेले असताना भारतात 1 रुपया वाढला नाही. मग भीती कशाची? पहिले जे जमा केलेले आहेत ना टॅक्सचे, वरचे 60 रुपये, ते आता वर्षभर लोकांना द्यावेत त्यांनी. पण ही सवलतच आहे ना जनतेला. पाहिजे ते आता 24 रुपये वाढवणार आहेत अशी अफवा आहे. ते वाढवून द्या, पण नेमकं पेट्रोल डिझेल संपेल किंवा उद्या भेटणार नाही ही काय भीती आहे का मनामध्ये? तुम्ही चिपळूणातल्या प्रत्येक पंपावर जावा, बघा सगळे पंप बंद आहेत. हा एकच चालू आहे रात्रीचा. म्हणजे तिथे पेट्रोल संपलं असेल. लोक अशीच अफवा मुले प्रत्येक पेट्रोल पंपवर लाईन लावून पेट्रोल संपवत आहेत. हा तेच चाललंय ना, अफवाच पंतप्रधानांनी पसरवलेली आहे. ती अशी आहे की कुठल्याही भीतीचं वातावरण नाही, डिझेल पेट्रोल संपणार नाही, सीएनजी संपणार नाही. रामशेठने एक मेन मुद्दा असं सांगितला की अख्ख्या जगामध्ये कुठे 20-30 रुपये पेट्रोलचे दर वाढले, आपल्या इथे तेही वाढलेले नाही आणि पेट्रोल डिझेल सुरळीत आहे. पण अफवांचा बाजार एवढा गरम झालाय की लोक रांगेत, आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि बाईकवाले नेमके या वेळेत रांगेत उभे राहत नाही, पण तेही रांगेत आहेत, प्रवासी रांगेत आहे आणि स्वतः इथे जे राहणारे कार धारक आहेत तेही रांगेत उभे आहेत रात्री 2:15 वाजता. नेमका अफवांचा बाजार काय सुरू आहे ते आपण जे रांगेत उभे आहेत त्यांच्याकडून जाणून. अशोक राजेंद्र पिसे हे आहेत अशोक राजेंद्र पिसे. रात्री 2:15 नाही, किती वाजले? 2:15 झाले. 2:15 वाजता रांगेत उभे आहेत पेट्रोल पंप, रेडिस पेट्रोल पंपच्या इथे. नेमकं त्यांच्याकडे जाणून घेऊया, त्यांच्या मनामध्ये भीती आहे, अफवाचा बाजार आहे की नेमकं कारण काय की रात्री 2:15 वाजता रांगेमध्ये उभे राहून पेट्रोल भरतात. किती वेळ रांगेमध्ये आपण उभे आहात? आता 2 तास झाले. जास्त 2 तास? हो, 2 तास झाले. नेमकं हे गाडीत कमी आहे त्यामुळे उभा आहे रांगेत. पण हे सकाळी पण भरता आलं असतं. पण तेवढं पण नाही आहे गाडीत, अच्छा. त्यामुळे पेट्रोलचा उत्पाद होतो म्हणजे क्रूड ऑइल ज्याला म्हणतो आपण, ते क्रूड ऑइल भारतामध्ये निर्यात होतं. मग ते अनेक आखाती देशामधून निर्यात होतं. त्यातला एक देश आहे सौदी अरेबिया. तिथून एक आपले दलवाई आलेले आहेत आणि तेही रात्री 2:15 वाजता रांगेमध्ये उभे आहेत. नेमकं कारण काय? मी अनुभव घ्यायला आलो. अनुभव? हो, म्हणजे नेमकं रांगेचा. मी जिथे तिथे मुबलक पेट्रोल मिळतं. माझे बांधव कसे इथे आहेत ते बघायला मी यांच्यासोबत आलो. 2 तास मी पण मजा करतोय. दिवस चांगले आले पण रात्र चांगले नाहीत, म्हणून आम्ही इथे रात्रीचे उभे आहोत कामात. थँक्यू टू रामशेठ, त्यांनी ते अवेलेबल करून दिले आणि आम्हाला पेट्रोल भेटेल अशी अपेक्षा आहे. आता आमच्या 4 गाड्याच पुढे आहेत, पेट्रोल भेटेल अशी अपेक्षा आहे. नेमकं मार्मिक बोललोय की मी जिथे नोकरी निमित्त आहे आखाती देशामध्ये, सौदीमध्ये, तिथे मुबलक पेट्रोल भेटतोय, पण इथे आलोय मग एक पर्यटकाच्या भूमिकेत आलोय. इथे काय आनंद लुटता येईल, रांगेत उभे राहून आपले सहकार्य संगती, त्यासाठी इथे उभा आहे आणि आनंद लुटत आहे, एन्जॉय करत आहे. धन्यवाद. हायवे 66 वर नेहमी प्रवास करणारे, आपलं नाव कसं? अल्पेश तरवार.
कल्पेश तरवल. आपण कोकणातले? मारगडा. राहायला पनवेलला. हे जे आता रात्री 3 वाजता जे पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत ते नेमके काय आहे? अफवा आहे? इकडची कंडिशन नाही माहिती, पण पनवेल साईडला आहेत पंप चालू. आपल्या म्हणजे इथून जरी पुढे गेला तरी पंप चालू आहेत, काही काही ठिकाणी बंद आहेत. अच्छा. पण पनवेलला पेट्रोल भेटतंय, सीएनजी पण आहेत. पण ही परिस्थिती का आली लोकांवर? नेमकं असं ही भीती आहे, अफवा आहे की वस्तुस्थिती 4 दिवसानं पेट्रोल भेटणार नाही? आम्ही 30 तारखेपासून कंटिन्यू चालतो या साईडला, पण आता हे 2-3 दिवस सीएनजीचा जाम शॉर्टेज आहे, त्यामुळे पेट्रोल होते आले लोक. अच्छा. पेट्रोलचे काय आम्ही जास्त वापरत नाही, आम्ही सीएनजीच करतो. पण आता आपण 1000-1500 डाकून जातो. तर समजा सीएनजी वर बंद असेल तर मग पेट्रोल ऑप्शन आम्हाला आहे. आता या साईडला 2-3 दिवस आम्ही बघतो की पेट्रोल नाही आमच्याकडे 4-5 गाड्याच बोलले की पेट्रोल नाही गेले. आता इथे पाठीमागचा पंप पण बंद आहे. आता इथे पण मला एक बाईकवाला बोलला की पेट्रोल नाही, पण लाईन चालू होती. पण म्हणजे मला इथून पळून लावावं त्यासाठी तो बोलवता की पेट्रोल संपलेलं आहे, पण मी थांबलो. मला भेटेल होतं पेट्रोल चालू आहे, पेट्रोलचा काही इश्यू नाहीये. एक मुद्दा असा आहे की सुट्टीचे दिवस आहेत, वेकेशन, समर वेकेशन ज्याला म्हणतो ते आहे. सलग काय सुट्ट्या पडलेल्या आहेत 2-3 दिवसाच्या. पर्यटक गोव्याच्या दिशेनं आपल्या नेटिव्ह प्लेस म्हणजे आपलं जन्मस्थान आहे त्या दिशेने मुंबईतनं चाकरमणी येत आहेत आणि त्याच्यामुळे रहदारीचा फ्लो जो आहे चिपळूण मधला तो वाढलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे पेट्रोलचा आवाका तो वाढलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे पण वस्तुस्थिती अशी आहे. आणि एक दुसरी गोष्ट आहे की सीएनजीच्या पंपाच्या कर्मचाऱ्याने इथे संप केला होता आणि त्या माध्यमातून सीएनजी प्लस पेट्रोल असणाऱ्या गाड्या तर ते पेट्रोलवर चालायला लागल्यात, म्हणजेच ते पेट्रोलची आवक वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने इथे हे सर्व रांगा दिसत आहेत. धन्यवाद. रोहन देसाई, चिपळूण मधलाच आहे मी. गेले पहिले खालती पेट्रोल पंपात आपल्या मेहतांच्या पेट्रोल पंपात होतो, गेले 2 तास तिकडे पेट्रोल संपलं. सीएनजी वरून आलं 2 तास आणि आता इथे 2 तास थांबलो. 3 वाजलेले रात्रीचे. पेट्रोलचा हा विषय असा झालाय की आता जायचंय बाहेर, मे महिन्याच्या ऐन संधीमध्ये त्यांनी पेट्रोलची बंदी केलेली आहे. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले की फॅमिलीला पण कुठे जायचंय, फंक्शन आहेत प्रत्येकाचे, हे चालू आहे. पण त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो की आणि पेट्रोल बंद केलंय. एकतर गाडी येत नाही, लोक सांगतात की गाडी येत नाही पेट्रोल पंपवाले, की गाडी इकडे येत नाही तिकडे येत नाही. पण आणि पेट्रोल असून पण 200 रुपयाचं 100 रुपयाचं पेट्रोल मोठ्या गाड्यांमध्ये आणि बाईक्स मध्ये मिळतंय. खूप मोठे इश्यू चालू आहेत कोकणाच्या ह्याच्यामध्ये. आज मी अलिबागला पण होतो, अलिबागला पण नाहीये. राजापूरला होतो, राजापूरला पण तिकडे गेला. काल माझा एक मित्र गेला, त्याला पण गाडी नाही भेटली, त्याची पण गाडी तिकडेच राहिली पेट्रोलमुळे. आणि आज आता मी पण स्वतः उभा आहे इकडे. आता काही लोकांच्या मुलाखत घेत असताना मोठ्या शहरामध्ये पनवेल सारख्या, कोल्हापूर सारख्या तिथे कुठे तुटवडा किंवा टंचाई जाणवली नाही. आपल्या इथे का नेमकं काही तेच नाही रिझन कळत आहे की अगदी पहिलं चिपळूणच स्टार्ट झालं. पहिलं सिंधुदुर्ग तळ कोकणमध्ये 2-3 दिवसापासून प्रॉब्लेम होता. तेव्हा पण वाटलं की ठीक आहे एखाद दुसरी गाडींचा काहीतरी इश्यू होत असेल, जसं मागे पण 10 दिवसापूर्वी चिपळूणात पण झाला होता. पण आता तर ह्याने चिपळूणमध्ये पूर्णच पेट्रोल पंप सगळे बंद झाले की कुठेच नाही. आता 7 वाजता आता ही गाडी आली तेव्हा पण 7 वाजेपर्यंत सगळेच पंप बंद होते. कुठल्याच पंपात पेट्रोल मिळतोय असं हे नव्हतं. आणि लाईन्स पण बऱ्याचशा असते, म्हणजे 2 व्हीलरची लाईन डबल चालू होत्या प्रत्येक ठिकाणी. पण आपल्याकडेच का ते आपल्या आता जे राजकारणी आहेत त्यांना पण कळलं पाहिजे. पण राजकारण्यांचा पण पंप आहे तोही सुद्धा सध्या तरी बंद आहे, त्यांच्याकडे पण गाडी येत नाहीये. म्हणजे असं पण नाही की आता म्हणू शकतो की राजकारण्यांनी काहीतरी ह्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा पंप असून पण तिथे पेट्रोल नाही आहे आजच्या घडीला. पण ही वस्तुस्थिती आहे ते भीतीपोटी आहे की अफवाच्या एकतर मागे झालं ते वाटलं होतं की त्याला ते युद्ध चालू आहे इराणमध्ये, त्यांचं युद्ध चालू होतं म्हणून हा प्रकार घडतोय. पण ऍक्च्युअल मध्ये असं वाटायला लागलं की त्या 2 दिवसानंतर आम्ही पण लाईन मध्ये होतो की पेट्रोल भरून घ्यावं भाई, नाही भेटलं तर काय करायचं. कारण जॉबला जाणारी माणसं तर पेट्रोल तर हवं, फील्डवरची माणसं आहेत. त्यावेळी पण अशीच अफवा झाली आणि आजच्या कंडिशनला पण हे असंच वाटतंय. पण काय आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी प्रोग्राम्स आहेत, कुठे ना काहीतरी इमर्जन्सी आहे कुणाला, ह्या ठिकाणी ह्या भीतीपोटी लोक पेट्रोल भरतात. काय काय जण जॉब होते, जसं माझा पण जॉब आहे, फील्डचा जॉब आहे.
पण त्यासाठी बाईकला तर पेट्रोल पाहिजेच आपल्याला. तर ह्यासाठी भीतीपोटी ही सगळी मुलं प्रत्येकाच्या पाठीवर पण बॅग आहे. कोण ते बघताय, कोण कामावर येऊन भरतोय. आज तो 2 वाजता तर 12 वाजता शिफ्ट मधून झाला असेल, तो पण आज 2-3 वाजेपर्यंत येऊन पेट्रोल भरतोय. एकतर ही अफवा पण चालू आहे किंवा हे राजकारण चालू आहे, बाकी काही नाही. हे मोदी सरकारचं राजकारण चालू असं वाटतंय आता. पण मोदी सरकारचं राजकारण असतं, तुम्हाला रांगेत उभं राहून त्यांच्या विरोधात तुम्ही मतदान कराल, मग ते राजकारण का करत? आता सर काय नाही, काहीच बोलू शकत नाही याच्यामध्ये. की वरून निर्णयाला त्यांनी सांगितलं आता की बाबा तुम्ही प्रवास करू नका. तर प्रवासाला कोण थांबवू शकत नाही ना. भले तुम्ही गाडीचा प्रवास थांबवल, पण आज लक्झरी वगैरे आहेत. काल पण एक अशी झाली की लक्झरीवाला पॅसेंजर आतमध्ये होते, पण प्रत्येक पंपात त्याचा पंप बंद होता. त्याच्या पोटात गोळा आला होता की अरे बाबा मुंबई पर्यंत जायचं तर मला डिझेल मिळेल की नाही, अशी कंडिशन होती. काय पण ही सिच्युएशन आता आहे सध्या कोकणामध्ये की कोकणात पर्यटकांनी यावं की नाही यावं हा पण मोठा विषय चालू आहे. बरोबर. असं हे आहे. नेमकं मगाचपासून आपण 2 व्हीलर 4 व्हीलर हे दाखवत होतो आणि रिक्षाचा व्यवसाय आता जे साखरमणी चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत. समर वेकेशन आहे, त्याच्यामुळे रहदारी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये रिक्षा व्यावसायिकांना पेट्रोल भेटत नाही. ते 3 वाजता रांगेत उभे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय परिस्थिती आहे. आता बोलत नाही तर काय करणार, लाईन उभं राहायला लागतं. पण खरोखर लाईनला उभं राहतात लोक, तर ती अफवेमुळे राहतात, भीतीपोटी मुले राहतात, की नेमकी परिस्थिती काय आहे? भीतीपोटी असं म्हणतात, पेट्रोल मिळणार नाही असं म्हणतात. मग त्यामुळे मला आता आम्हाला लाईन लावायला लागतं. शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना, त्याच्यामुळे पेट्रोल भरलं तरच मिळणार. आता किती मिळतं ते असं काही सांगत पण नाही. आपले जे रिक्षा व्यावसायिक आहेत, आपले चिपळूण बाजारपेठेतले किंवा आसपासचे जे रिक्षा व्यावसायिक आहेत, ते रांगेत उभं राहून पेट्रोल घेताना दिसत आहेत का तुम्हाला? रांगेत जातोच, आता लागले त्या पद्धतीनेच घेतो आम्ही. आतमध्ये घुसवत नाही की काय नाही, आम्ही लाईनीतच घेतोय. पण पेट्रोल मुबलक भेटते ना आपल्याला. अजूनपर्यंत मी आता पहिल्यांदाच आलोय, पहिल्यांदा घेतोय. बघू आता कसं घेतात त्याच्यावर आहे. आता आपण काय बोललो त्याच्यावर. आता जे समर वेकेशन आहे, म्हणजे गरमीची ज्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे जे पर्यटक आलेले आहेत किंवा आपले स्थानिक लोक आलेले आहेत मुंबई पुण्यातून वगैरे किंवा इतर ठिकाणातून, तर त्याच्यामुळे तुमचा रिक्षाचा व्यवसाय वाढलाय का? व्यवसाय वाढलाय नाही, पण आता ते लाईनीत उभं राहणार त्याच्यातच येऊन जातोय. तर कुठे धंदा करणार? रांगेत उभं राहूनच तुम्हाला पेट्रोल झाला. हे होतं रिक्षा व्यवसायाचं मनोगत, की रांगेत उभं राहून पेट्रोल घ्यायला लागतं म्हणून आमचा व्यवसाय बुडतोय आणि त्याला आमचा आर्थिक याला फटका बसतोय. पण नेमकं पेट्रोल त्यांना भेटतंय रांगेत उभं राहून, कुठेही पेट्रोल टंचाई दिसत नाही. जवळपास तासभर उभे राहून आत्ता रांगेत उभे राहून आत्ता नंबर लागलेला आहे. नेमकं जाणून घेऊया त्यांची मनोगत. गावगुम झालेलं आहे, काही भीती नाही वाटत आहे. मागे होतं तेव्हा भीती वाटली, आता काही भीती नाही वाटत. पण नेमकी ही सिच्युएशन आली आहे, म्हणजे वस्तुस्थिती आहे की ही अफवा आहे ऍक्च्युली. मग आपण का उभे आहात? फ्रेंड आहे म्हणून ऍक्च्युली. अनेक वर्षाचे माझे मित्र आहेत. जवळपास 20 किलोमीटर वरून ते इथे रात्री 3 वाजता पेट्रोल न्यायला आलेले आहेत. काही ठिकाणी असे जोक होताना पण दिसत आहेत की 1-2 तास रांगेत उभे राहून जेव्हा ते पेट्रोलचं कॉक खोलतायत तर गाडी फुल असते. आता पण असंच झालंय. आपलं नाव कसं आहे? बिपिन जाधव करून आहेत. 1 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत, 3 वाजलेले आहेत. आता नेमकं पेट्रोल पॉइंट वर आले आणि पाहतात हायवे नंबर 66 आणि त्या लागत असणारा रेडिस पेट्रोल पंप आपण पाहतोय
काही अंतरापर्यंत इथे रांगा लागलेल्या आहेत. लोक 2-2, 3-3 तास उभे राहून, एक तर मगाशी आपण जे काय बॅट घेतली त्याने सांगितलं की मी 5 वाजता उभा राहिलोय, म्हणजे जवळपास 12 वाजता पेट्रोल येणार आहे, 5 वाजता उभं राहिलोय, म्हणजे 5 वाजल्यापासून आता रात्रीचे 2:30 वाजले. तिथपर्यंत इथे लोक रांग लावून उभे आहेत पेट्रोलसाठी. ही गाडी कोल्हापूरवरून पेपर घेऊन येते, साप्ताहिक घेऊन येते, ट्रेसची गाडी आहे. आणि तिथे कोल्हापूरला नेमकी पेट्रोल, डिझेल, CNG ची काय परिस्थिती आहे? इकडच्या पेक्षा तरी खूप चांगली परिस्थिती आहे. म्हणजे इकडे बघता पेट्रोलच्या अशा खूप लाईन आहेत, तर तिकडे काय असा तुटवडा किंवा इंधन साठ्याचा कुठलाही CNG म्हणा, LPG सुद्धा तुटवडा वगैरे नाही आहे. घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा जो काय आहे त्याचा सुद्धा मुबलक असा साठा जिल्ह्यामध्ये आहे. आणि इथे पाहता सिलेंडरचा तर नाहीच आहे, पण पेट्रोलसाठी सुद्धा 2-3 दिवसापासून खूप रांगा लागतात. म्हणजे मी तर मागच्या आठवड्यामध्ये आलो होतो त्यावेळेला तर खूप चांगले होते, पण आता सध्याला तरी इकडे खूप प्रॉब्लेम दिसतोय. आता उद्या सकाळी जायचं आहे, त्यामुळे पेट्रोलसाठी लाईन लावलेली आहे. कोल्हापूर एवढं मोठं शहर असताना, एवढी लोकसंख्या असताना, तिथे बाईक, 4 व्हीलर किंवा इतर जे ट्रान्सपोर्टचे व्हेकल मोठ्या प्रमाणात असताना तिथे पेट्रोलची कुठेच तुटवडा किंवा टंचाई जाणवत नाही. सध्या तरी कोल्हापूरमध्ये लोक अफवांच्या वरती काही विश्वास ठेवत नाही. कारण मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही बघितलं असाल की चिपळूणमध्ये हीच परिस्थिती आत्ताची नाही, पहिल्यांदाच होते असं नाही. या अगोदर सुद्धा ती एक महिनाभरापूर्वी अशी परिस्थिती ही झाली होती. त्यावेळेला सुद्धा लोकांनी असाच अफवावर विश्वास ठेवून रात्रीपर्यंत जागरण करून पेट्रोलचा साठा करून ठेवलेला होता. तो साठा काय तुम्हाला जास्त दिवस काही टिकणारा नाही आहे. तसं कोल्हापूरमध्ये तसा काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण लोक काय अफवांच्या वरती विश्वास ठेवत नाही. नेमकं चिपळूण मध्ये तुम्ही कुठला पेपर घेऊन येता? महान कार्य म्हणून आहे, आपला शिरोळचा पेपर आहे. शिरोळ. हा शिरोळ. आणि आपण चिपळूण मध्ये एक दृश्य दाखवतोय. स्वतः रामशेठ रेड्डीज पेट्रोल पंपचे मालक आहेत आणि ते गाड्यांची व्यवस्था त्यांना सुरळीतपणे रांगा लावून कसं पेट्रोल डिझेल देत आहेत त्याची पाहणी करताना आणि ते व्यवस्था सांभाळताना स्वतः रामशेठ रेड्डीज इथे दिसत आहेत. रामशेठजी, ही जी परिस्थिती उद्भवली आहे ही नेमकं काय याचं कारण? ऍक्च्युली काय होतं, शनिवारावर सुट्ट्या पडल्या, कंपन्या गाड्या उशिरा भरतात आणि त्याच्याबरोबर CNG नाही, त्यामुळे पेट्रोलला भयानक गिराईक वाढलं आहे. आणि तसं म्हटलं तर शॉर्टेज नाही आहे, 2-3 दिवस टिकेल तरच जाईल, पण लोक ऐकत नाही. तो कोणी तुम्ही 2 लिटर घेतलं तर दुसरं 4 घेतो. दुसरं काय काय वेळेला असं दिसतं की टाक्या लोकांच्या सांगतात आम्हाला फुल करा, 1000 लिटरचं, 100 लिटरचं पेट्रोल राहत नाही. पण आपण बोलू शकत नाही, काय धंदा करायला बसलोय, बरोबर. फक्त एवढंच आहे की त्याला सगळेच चुकतात असं नाही, पण एकदा लोकांना सांगितलं फुल घ्या की लोक चकतात. पण तुम्ही जर त्यांना सांगितलं की पेट्रोल 2 लिटर द्या, 3 लिटर द्या, की लोक भडकले. त्यामुळे आम्ही आज संध्याकाळपासून हवं तेवढं पेट्रोल दिलंय, गिराईक आनंदात आहे, डिझेल देतोय. आणि आता माझ्या सगळ्या सहकार्याकडे पण उद्या सकाळपासून चालू होईल. मला असं वाटतं 2 दिवस झाले टिकेल गडबड, नंतर पण नॉर्मल वर येईल. ते लोक जे आहेत ना त्यांचे हे दुविधा मनस्थितीमध्ये आहेत. ते नेमकं पेट्रोल भेटेल नाही भेटेल, 4 दिवसाने भेटणार आहे की नाही भेटणार आहे. इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध सुरू असताना त्यावेळेस ते काय 20% त्या स्टेट ऑफ हॉर्मुझ मधून पेट्रोल ची वाहतूक होत होती, ती ठप्प झाली होती. पण नंतर इराणनं ती वाहतूक भारतासाठी सुरळीत केली आणि त्यातून आज आपल्या देशाला पेट्रोल वगैरे भेटतंय, मुबलक पेट्रोल आहे. पण लोक जे आहेत ते लोक दुविधा मनस्थितीमध्ये असल्यामुळे आपण पाहतो की अनेक नागरिक जे पेट्रोल पंपवर आता 2, 3, 4, 5 तास उभे आहेत, काही तर 5 वाजल्यापासून उभे आहेत. तर त्यांच्या मनामध्ये भीती आहे. वस्तुस्थिती पेट्रोल संपेल किंवा परवापासून भेटणार नाही असं नाही. आणि काही लोकांनी तर स्पष्ट सांगितलं अफवा आहे, तरी पण लोक रांगेत उभे राहतात. म्हणून आम्ही पण रांगेत उभे आहोत आणि आम्हाला पेट्रोल भेटलं नाही तर आमचे कोणाचे डिझेल गाड्यांचे व्यवसाय, त्यांना डिझेलची आवश्यकता आहे. कोणाच्या पेट्रोलच्या माध्यमातून काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स आहेत त्यासाठी पेट्रोल गरजेचं आहे. असे कारण आहेत. पण नेमकं हे अफवाच आहे. हे सर्व सामान्य उभे राहणारे जे काय नागरिक आहेत पेट्रोल पंपवर हे तेच सांगतात की हे अफवा आहे. उद्या परवा
किंवा 4 दिवसानं पेट्रोल भेटायचं बंद होईल किंवा कशी परिस्थिती निर्माण होईल असं एकही गाडीवाल्यानं आपल्याला एकही ग्राहकानं सांगितलेलं नाही. धन्यवाद.